नमस्कार, मी स्वामिनी व्लॉग्स या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। पुण्यातील कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय हे 1995 सालापासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत। अनेक विद्यार्थी इकडे गायन, हार्मोनियम, तबला आणि चित्रकला या कलांचं शिक्षण घेत आहेत आणि तुम्हाला देखील या कला अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप आनंदात शिकायच्या असतील तर कलातीर्थ लगेचच जॉइन करा। ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्हीही क्लासेस अवेलेबल आहेत। रजिस्ट्रेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सध्या चॅनलवरती निसर्ग मनातला ही सिरीज सुरू आहे आणि कलातीर्थ भजनी मंडळाच्या सगळ्या ज्येष्ठ विद्यार्थिनी निसर्गाविषयी आपल्याशी बोलतायत। आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण सुरू करूयात। मी स्वाती करमरकर, शुक्रवारच्या भजनी मंडळामध्ये मी उपाशी विठोबाच्या देवळामध्ये कार्यक्रमाला येते। एक 1.25 वर्ष झालं मला। मेधाताईंमुळे मला कार्यक्रमाची सुरुवात करायला मिळाली आणि अश्विनीताईंच्या शिकवण्यात आणि वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मी जेव्हा अनुभव घेतला त्यावेळेला सगळ्यांचाच कलातीर्थ संचालक मंडळ, अमोलदादा, अशोकदादा, त्यांच्या सगळ्यांच्या ह्याच्यामुळे माझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली। जरा 1-2 वर्षापूर्वी मी थोडीशी अस्वस्थ झाले होते माझ्या यजमान गेल्यामुळे, पण या भजनाच्या कार्यक्रमामुळे मला खूपच उभारी यायला लागली आणि मन कधी एकदा शुक्रवार येतो असं होतं। गुरुवार झाला किंवा आम्ही एका बिल्डिंगमध्ये राहतो तर गुरुवारी मग आमचे फोनाफोनी सुरू होते। उद्या 4:30ला 4:45ला आपल्याला जायचं आहे हां, म्हणजे आमच्या तिघींचे एकमेकींचे फोन व्हायला सुरुवात होते। मस्त अशा तऱ्हेने मग ओढ लागून राहिली आम्हाला तिघींना। खूप छान। हां, वा वा। तर आता मी थोडंसं बोलते। हो, तसं मी पन्हाळ्याला आमचं एक छोटंसं रिसॉर्ट आहे, त्यामुळे निसर्गाची वेगवेगळी खूप रूपं मला बघायला मिळतात। कधी धुवाधार पाऊस येतो, कधी अगदी थोडंसं दुःख, काजव्याच्या वेळेला काजवे बघायला मिळतात, पण काही वेळेला असं जायला मिळतं, काही वेळेला नाही जायला मिळत असं। हिरवा निसर्ग हा भक्तीने, जीवन सफर करा मस्तीने, मनसर्गम छेडा रे। खरंच गाण्याच्या या ओळीतच निसर्गाची काय किमया आहे हे आपल्याला समजते। निसर्गातली असणारी झाडे, डोंगर, दऱ्या, पशुपक्षी हे बघूनच मनातील असणारे नैराश्य नाहीसे होऊन आपल्याला आनंदी बनवते। ही किमया फक्त निसर्गच करू शकतो। निसर्गाला माणसाचा मित्र म्हणतात ते खरं आहे। आपण माणसे निसर्गाकडून बरेच काही शिकतो। आलेल्या संकटाशी सामना देत निसर्ग परत आपले वैभव निर्माण करतो। जणू निसर्ग आपल्याला सांगतो की माझ्यासारखा भक्कम खंबीर हो, आलेल्या संकटांना न घाबरता पुढे जा, एक दिवस तुझाच विजय होणार आहे। निसर्गातून आपल्याला जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन मिळतो। झाडे, फळे, पाने, फुले प्राणवायू देतात, पण आपण माणसे मात्र निसर्गाशी कृतज्ञपणे वागतो। घर बांधण्यासाठी झाडे पाडतो, जंगले उद्ध्वस्त करतो। निसर्गात तयार होणाऱ्या खाणी, दगड, माती, डोंगर तयार होण्यास आपण वर्षानुवर्ष लागतात, पण आपण त्याचा क्षणात विचार न करता त्याचा वापर करतो आणि त्याचा नाशही करतो। तरी आज निसर्ग आपल्या पाठीशी आईवडिलांप्रमाणे खंबीर उभा आहे। म्हणूनच मी माझ्या मनातल्या निसर्गाला मनापासून पुजते, बघते व त्याप्रमाणे खंबीर आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करत आहे। वा वा वा। कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय आणि कलातीर्थ भजनी मंडळ आणि स्वामिनी व्लॉग्स या सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला एक छोटीशी भेट। यामध्ये हे बीजगोळे आपण प्रत्येक विद्यार्थिनीला देणार आहोत आणि जसं हे लावल्यानंतर हा वृक्ष बहरणार आहे तसाच आपला प्रेमाचा वृक्ष असाच बहरत राहावा ही देवाकडे प्रार्थना। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।